नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये जेव्हा पार्थ आता पुलाव खातो, मटण पुलाव खाल्ल्यानंतर त्याला फारच आवडतो आणि त्याने काव्याला फोन केलेला असतो। तेव्हा आता काव्य विचारते की काय कसं वाटलं मटण पुलाव। तेव्हा पार्थ म्हणतो की वा वा वा, काय सांगायचं आता हे बघा, आणि जिभेवरची चवच अजूनपर्यंत काही गेली नाही। तेव्हा आता काव्य विचारते की काय हो, माझ्या सवतीला आवडलं की नाही। पार्थ म्हणतो की हे बघा, आज मात्र मी एकटाच जेवायला बसलो, मला कोणीही भागीदार नाही। तेव्हा आता काव्य विचारते की का बरं। तेव्हा पार्थ म्हणतो की का म्हणजे तुम्हाला आवडत नाही ना, मी तिच्यासोबत जेवलो होते। त्यावरती काव्य म्हणते काही कसं बोलतात बरं, मी कधी असं म्हणाले। पार्थ म्हणतो की म्हणाला नाही, पण कळतं ना मला। तेव्हा काव्य म्हणते की डोंबलं करतात आणि हे बघा पार्थ आता जरा आती करतात। पार्थ म्हणतो की आती नाही करत, परंतु तुमच्या आदेशावरूनच। काव्य आता भडकते। काव्य म्हणते की खबरदार, मी काही कसं बोलतात बरं, मी कधी असं म्हटले। वाटेल ते तुम्ही तसं बोलतात आणि हे बघा उलट मात्र काल ती तुमच्या बरोबर जेवायला बसते म्हणून 2 फुलके मी जास्त जेवायला दिले होते डब्यामध्ये, हे तुम्हाला नाही दिसलं का। आणि तुम्ही मला आदेश वगैरे म्हणतात, मी काही तुम्हाला धाकात ठेवते का इतकं। आणि हे बघा पार्थ, असं करू नका, मला काही प्रॉब्लेम नाही दिव्या बरोबर तुम्ही जेवायला बसलात याचा। त्यावरती पार्थ म्हणतो की हे बघा, तुम्ही सुद्धा मात्र तुमची ही मनस्थिती परिस्थिती आहे ना, तर ती बिघडून घेऊ नका। आणि खरंच खूपच एकदा थँक्स पुन्हा, कारण मटण पुलावाबद्दल। आणि तुम्ही आता जेवण करून घ्या, मी सुद्धा जेवण केलेलं आहे। परत तो थँक्स करत तिचा मस्त पापा घेतो। काव्य आता बाय करत फोन ठेवतो आणि पार्थ मात्र परत आता जो काही त्याचा राहिलेला मटण पुलाव आहे त्यावर ताव मारतोय। आणि तेव्हा तो बाहेर बघतो तर काय, आता ही दिव्या मस्त म्हणजे नाराज होत टेबलवर बसलेली आहे, हे त्याच्या लक्षात येते। आणि तेव्हा तो फोन करतो आणि जान्हवीला म्हणतो हे बघा, मिस दिव्या आहे ना, त्यांना आतमध्ये पाठवून द्या। तेव्हा आता दिव्या आत येते, दिव्याचा चेहरा पडलेला असतो। तर पार्थ म्हणतो की आज जेवण सुरुवात करूयात। तेव्हा दिव्या आता नाराज होतच म्हणते की नाही नको सर, तुम्हाला नाही आवडत, तुम्हाला तुमची पर्सनल स्पेस हवी आहे, तुम्ही मगाशीच म्हणालात आणि इट्स ओके सर, मी बाहेर बसून खाईल। आणि सर तुम्ही मला का बोलवलत बरं। तेव्हा आता पार्थ म्हणतो की कोणीतरी मेल्यासारखं अगदी तोंड करून तुम्ही बाहेर बसला होता। तेव्हा आता ही दिव्या म्हणते की माणुसकीच मेलेली आहे सर, जिव्हाळा मैत्री प्रेम सगळं काही मेलेलं आहे, सगळं। आणि प्रत्येकाला फक्त एक स्वतःची स्पेस हवी आहे आणि असं ग्रुप बनवून बसायचं आहे। तर मी कुणासोबत मात्र डबा खायला बसू, मी आता एका छोट्याशा शहरातून अगदी इकडे म्हणजे शहराकडे आलेले आहे मोठ्या। आणि जेव्हा माझ्या आजूबाजूला खूप माणसं असतात ना, तेव्हा खरंच मला खूप असं अलाइड वाटतं। पण इथे काय झालेलं माहिती आहे का, माझ्यासोबत जे काही काम करणारे कलिंग्स आहेत त्यांना मात्र त्यांचे असे ग्रुप्स बनवायचे आहेत आणि त्यांना मात्र त्यांचा डबा खायचा आहे आणि मला मात्र कोणीच इन करत नाही। आणि माझे बॉसेस मात्र कालपर्यंत जे मला समजून घेत होते, पण आज मात्र अचानक त्यांना स्वतःची स्पेस हवी आहे। पण काय करणार। आणि हे बघा सर, सॉरी बर का, मी जरा जास्त बोलत असेल आणि तरी सुद्धा मी बोलणार बर का। आणि अशा वेळेस काय वाटतं, तर अशा वेळी मला माझ्या घराची खूप जास्तच आठवण येते आणि असं वाटतं की पाणी पिऊन मात्र हा लंच ब्रेक आहे तर तो असा संपून टाकावा। आणि हे बघा लंच ब्रेक सुद्धा संपत आलेला आहे सर, मी जाते बाहेर आणि तुम्ही तुमची पर्सनल स्पेस घ्या आणि तुमचा डबा तुम्ही खाऊ शकता आणि मी जाते सर। आणि तेवढ्यात मात्र पार्थ म्हणतो की कोल्हापूरची पोरगी आणि मटण पुलाव नाही म्हणणार, म्हणून तो आपल्या डब्यातील मटण पुलाव आहे तर तो दाखवतो। दिव्याच्या तोंडाला पाणी सुटते आणि म्हणते की अरे अरे मटण पुलाव, आणि लगेच पार्थच्या हातातील डब्बा घेते आणि म्हणते की सर, ती लगेच तशीच खायला सुरुवात करते। पार्थ म्हणतो की अहो प्लेट वगैरे घ्या जरा, आणि हाताने खायला सुरुवात करते। तर पार्थ तिच्याकडे बघूनच असतो आणि म्हणतोय आमच्याकडे असंच खातात सर, माझी नानी सुद्धा अशीच मटण पुलाव बनवायची, आई शपथ, आणि अगदी पटपट खाऊन घेते। पार्थला मात्र काही खायला सुद्धा ठेवत नाही आणि पार्थच्या तोंडाला पाणी सुटत असतं। मोकळा डबा ती पार्थ समोर ठेवते। पार्थ त्या डब्याकडे पाहत असतो। तेव्हा दिव्या म्हणते की हो सर, मज्जा आली खूप। तर पार्थ म्हणतो की हो सगळं काही संपलं, काहीच शिल्लक नाही। तर लगेच ही दिव्या म्हणते की हो ना सर, काय मटण पुलाव होतो, खरंच काय टेस्ट होती। पार्थ म्हणतो की मला काही शिल्लक नाही ठेवलं। तेव्हा आता दिव्या म्हणते की सर सॉरी बर का, आणि हे बघा सर, तुम्ही उपाशी मात्र राहू नका, मिसळपाव खा ना। आणि तिने आणलेली मिसळपाव ती पार्थला खायला देते। पार्थ म्हणतो की नकोय, मला मिसळपाव सुद्धा नकोय। त्यावरती आता दिव्या म्हणते की सर असं कसं, तुम्ही कसं उपाशी राहू शकतात बरं, आणि ते खरंच मला नाही आवडणार, तुम्ही हा मिसळपाव खाऊन घ्या। आणि लगेच पार्थ समोर मिसळपाव देते। पार्थ म्हणतो की अहो कशाला, मला नकोय मिसळपाव। त्यावरती दिव्या म्हणते की सर, माझी आई नेहमी म्हणते आपल्या समोर असणाऱ्या अन्नाला जर नाही म्हटलं तर आपल्याला खूप मोठं पाप लागतं, त्यामुळे
त्यामुळे प्लीज सर खा ना प्लीज. आणि हे बघा छान असे मिसळ पाव आहे, एकदम हायजेनिक. तेव्हा आता पार्थ कसं बसा एक घास घेतो तेव्हा ही ढेकर देत असते आणि पार्थ तिच्याकडे बघतो तेव्हा ती दिव्या परत सॉरी सॉरी करते आणि हसते. आणि खरंच काय मटण पुलाव होता असं पार्थ समोर मुद्दा म्हणत असते. पार्थला तर खूपच राग येतोय मनातून, तरी सुद्धा तो स्वतःला शांत ठेवतोय. त्यानंतर इकडे विजय मात्र आळस देत असतो आणि तेवढ्यात वसुआत्या येते तर तरू लगेच आता लॅपटॉप उघडतो आणि कामाला बसतो. वसुआत्या म्हणते की विजयराव तुम्ही कामात आहात का? तर विजय म्हणतो की हो ना, हो खूप कामातच आहे. तर वसुआत्या म्हणते की ठीक आहे मी नंतर येते. तेव्हा ती जायला निघते तर विजय म्हणतो की अहो नाही बोला ना, काय विचारायचं होतं. कितीही मला कामामध्ये मी बिझी असतो तरी सुद्धा मी तुमच्यासाठी काम हे बाजूला ठेवतो, बसा ना तुम्ही आणि बोला ना काय झालं असं विचारतो. वसुआत्या तिथेच त्याच्या समोर बसते आणि म्हणते की कुठे काय, काही झालेलं नाही हो. आणि हे बघा म्हणजे तुम्ही मला जे काम सांगितलं होतं ते काम झालेलं आहे. जीवाला जे क्लायंट भेटणार होते त्या क्लायंटचं नाव सांगते. हे ऐकून विजय तर फारच खुश होतो आणि म्हणतो की हो सुपर न्यूज दिलेला आहे आणि अब आएगा मजा. त्यावरती वसुआत्या म्हणते की विजयराव मला हा प्रश्न पडलेला आहे, ह्या सगळ्या माहितीचा तुम्ही वापर कसा करून घेणार आहात बरं? त्यावरती विजय म्हणतो की अहो हे बघा त्याचं टेन्शन मात्र तुम्ही घेऊ नका. एनिवे मी तुम्ही जरा कामात आहे, आपण नंतर बोलूयात. त्यावरती वसुआत्या म्हणते की हे बघा ही जी काही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ना आणि ज्या कंपनीचा बँड वाजवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात, कंपनी माझी सुद्धा आहे, लक्षात ठेवा. त्या कंपनीमध्ये माझा हिस्सा आहे आणि जो काही दारुगोळा मी तुम्हाला पुरवत आहे माहितीच्या रूपात आणि तो वापरून मात्र तुम्ही माझ्या घराला आणि माझ्या कंपनीला तुम्ही बेचराग जर करणार असेल तर तुम्हाला मदत करायची किंवा नाही करायची याचा मात्र मला पुन्हा विचार करावा लागेल. तेव्हा आता विजय म्हणतो की खरंच मला खरंच तुमचं बोलणं खूपच आवडलं आणि खरंच कसं आहे की या कंपनीत फक्त तुमचे शेअर्स आहेत, रिस्पेक्ट नाही तुम्हाला. त्या कंपनीला बुडून जी कंपनी जिंकणार आहे तर ती कंपनी माझ्या नावावर असेल, त्याचा फायदा मात्र तुम्हाला आणि रम्याला होणार आहे. तर आणि हे बघा मला तर असं वाटतं की रम्याला मात्र ह्या सगळ्यामध्ये सामील करून घ्यावं आणि किंवा असं वाटतं की तिला आराम करून द्यावा आणि तुम्हाला चेअरमन बनावं म्हणून असंही माझ्या डोक्यामध्ये कधीतरी येतं. तेव्हा आता विजय बरोबर ह्या वसुआत्याला खुश करत असतो. वसुआत्या म्हणते की खरंच तुम्ही हे बोलतात? त्यावरती आता विजय म्हणतो की हो ना, कारण सासूबाई आहात आणि सासूबाईंचा आणि माझ्या बायकोचा विचार मी नाही करायचा मग दुसरा कोणी करायचा हो. आणि डोंट वरी हे घर तुमचं नाही तर तुमच्या शत्रूचं आहे, लक्षात ठेवा. कारण कसं आहे की नंदिनी फार फडफड करते त्यामुळे तिचा कॉन्फिडन्स मला आता हलवायचा आहे, तिच्यासाठी काहीतरी माझ्या डोक्यात तर आहेच. त्यानंतर इकडे मानिनी आणि ही नंदिनी आणि काव्या हे तिघीही देवाची पूजा वगैरे करतात. तर त्यानंतर आता प्रार्थना वगैरे झाल्यानंतर मानिनी त्या दोघींनाही आता अंगारा लावते आणि देवा माझ्या दोन्ही सुनांना सुखी ठेव असं म्हणते आणि काव्याच्या पोटाला सुद्धा अंगारा लावते आणि म्हणते की काव्या हे बघ बाबांच्या बेडरूम मध्ये मात्र मी 2 अक्षर फाईल घेऊन ठेवलेले आहेत, तुझ्यासाठी आणि एक नंदिनीसाठी. तुमचे रिपोर्ट्स आहे ना तर त्याच फाईल मध्ये ठेवायचे आहे. आणि तेवढ्यात ती नंदिनीला विचारते की अगं बाई नंदिनी तुझे रिपोर्ट्स कधी बघायला मिळणार आहेत बरं, सोनोग्राफीचे आणि जीवा कधी येतोय? तेवढ्यात आता नंदिनी हसल्यावारे घेते. तेवढ्यात जीवा दारात येतो आणि म्हणतो की हो हे काय, आपले नाम लिया आणि बंदा शेवटी हजर. आता हे तिघीही हसतात जीवाला बघून आणि तेव्हा आता ते दोघेही नाटक करत असतात. तेव्हा जीवा म्हणतो की नंदिनी खरंच सॉरी बर का, जेव्हा आता मी बॅग उघडली तेव्हा मला कळाले की तुझे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स मात्र माझ्या बॅग मध्ये आले. तेव्हा आता काव्या आणि मानिनी म्हणते की हो हो बघू. त्यांना खूपच आनंद होतो. पार्थ जीवा मात्र आपल्या बॅग मधून ते रिपोर्ट्स काढतो आणि काव्याच्या हातात देतो. तोपर्यंत नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघत असतात. नंदिनीला असं वाटतं की जीवानी कसं मॅनेज केलं असेल. आता ते रिपोर्ट्स बघून मात्र इतक्या दोघी खुश होतात. मानिनी म्हणते की हो ना खरंच मी इतकी खुश आहे हे रिपोर्ट्स बघून आणि तुमच्या दोघांचं आता हे बाळ जेव्हा येईल ना तेव्हा मला खूपच आनंद होईल आणि खरंच मला अचानक असं तुमच्या आनंदाने आजी करून टाकलेलं आहे. जे हेच बघा की काही दिवसांनी आपल्या या घरामध्ये एवढीशी बाळ मात्र रांगायला लागतील, बडबड करायला लागतील आणि त्यांच्या आवाजाने असं घर भरून जाणार आहे. तर तेव्हा आता जीवा म्हणतो की आई तू तर लगेच इमोशनल होते, जेवायचं काही आहे की नाही नियोजन काय आहे? तेव्हा आता मानिनी म्हणते की हो हो जेवायला देणार रे बाबा आणि करते तयारी लगेच. आणि मानिनी लगेच जेवणाची तयारी करायला जाते. तेव्हा काव्या नंदिनी आणि जीवा एकत्र असतात. तर जीवा म्हणतो की नंदिनी चल ना अगोवर तुला एक सरप्राईज द्यायचं होतं. ते ऐकून आता काव्या म्हणते की काय? आपरे नंदिनी ताई सरप्राईज आहे, मज्जा आहे का ताईची? ती जीवाला म्हणते की ए जीवा अरे आम्हाला पण सांगणार आहे काय आहे सरप्राईज. तेव्हा आता जीवा म्हणतो की अगं जरा थांब ना, आता म्हणजे बाबांना येऊन दे, दादाला येऊन दे, आईला येऊन दे, सगळ्यांना काही एकत्र सांगतोय. तेव्हा आता तू जीवा परत
नंदिनीला म्हणतो की चल ना वर म्हणजे चल ना प्लीज. तेव्हा नंदिनी म्हणते की हो हो आले आले. ते रिपोर्ट्स घेऊन मात्र आता लगेच नंदिनी आणि जीवा वर जातात. तर काव्या देवाला पुन्हा आता हात जोडून नमस्कार करते. त्यानंतर जीवा आणि नंदिनी रूम मध्ये येतात. तर जीवा घाईने आता दरवाजा बंद करतो आणि म्हणतो की आता झाले ना सगळ्यांचे जीव शांत. त्यावरती नंदिनी म्हणते की हो बाकीच्यांचे झाले असते. जीवा अहो हे सर्व काय आहे, हे रिपोर्ट्स तर अगदी खरे असल्यासारखे आहेत, असे हे रिपोर्ट्स तुम्ही मॅनेज कुठून केलेत. त्यावरती मात्र जीवा म्हणतो की AI ने हे रिपोर्ट्स बनवलेले आहे आणि तुला सुद्धा डाऊट आला नसेल. आई आणि काव्या या दोघांना तर अजिबात डाऊट आलेला नाही. तेव्हा नंदिनी म्हणते की आपल्याला तर माहिती आहे की रिपोर्ट्स खोटे आहेत म्हणून, आणि खरंच आपल्याला जर बाळ झालं असतं तर रिपोर्ट दाखवण्यासाठी किती छान वाटलं असतं आणि आपल्याला खरा आनंद झाला असता जीवा. त्यावरती जीवा म्हणतो की हे पग खरं असो किंवा खोटं असो, आज जीवा देशमुख मात्र कायम तुझ्या सोबत असेल. काही झालं तरी मी कायम तुझ्या पाठीशी असेल. आणि तेवढ्यात आता विक्रम जीवाला आवाज देतो, जीवा जीवा खाली ये. आता विक्रम रागवलेला आहे. तेव्हा आता मानिनी आणि काव्या तेथेच असतात. मानिनी विचारते की अहो काय झालं, म्हणजे एकदम असं तुम्ही आभाळ कोसळल्यासारखं का जीवाला खाली बोलवतात. त्यावरती आता लगेच विक्रम हा खूप रागवलेला असतो. तो म्हणतो की आभाळ नाही कोसळलं, पण एक ना एक दिवस मात्र हे असं चालू असलं म्हणजे जीवाचा हलगर्जीपणा, तर मात्र नक्की आपली कंपनी खाली कोसळेल. तेव्हा आता जीवा म्हणतो की आतमध्ये नंदिनीला बाबांचा आवाज, नक्की काय झालं असेल. नंदिनी म्हणते की हो ना बाबांना काय झालं, ते इतकी चिडून का बोलवतात बरं. जीवा आता विचार करतो की आता नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल. नंदिनीला आता दुसरीच भीती वाटते. ती म्हणते की जीवा आपण जे काही लपवतो ते त्यांना कळले तर नसेल ना. त्यावरती जीवा म्हणतो की हे बघ ठीक आहे, आपण जे काही लपवतो ते त्यांना कळले जर असेल तर सगळं ब्लेम मी माझ्यावर घेईल, तू काळजी करू नकोस, मी बघतो काय करायचं आहे ते, डोंट वरी. आणि ते रिपोर्ट्स मात्र तो आपल्या बॅग खाली ठेवतो आणि दोघंही घाईने खाली येतात. तेव्हा आता विक्रम ओरडतच असतो की ए जीवा. तेव्हा आता नंदिनी आणि जीवा खाली आलेले आहेत. तेव्हा आता बाबा म्हणतात की मी तुला कोणाला भेटायला सांगितलं होतं, राजेंद्र मेढेकर यांना, आपल्या प्ले ग्रुपचे ते क्लायंट आहेत आणि तू त्यांना भेटलास का. तेव्हा आता जीवा म्हणतो की हो मी त्यांना, आणि परत म्हणतो की नाही भेटलो मी त्यांना. तेव्हा विक्रम रागानेच विचारतो की म्हणजे मग तू त्यांना भेटला नाही तर आज केलं तरी काय, आणि तू तर म्हटला की मला जमणार नाही म्हणून, त्यांना भेटायचं जमणार नाही हे तरी कळवलंस का. पुन्हा आता बाबा ओरडतात की अरे तू कळवलंस का, उत्तर दे. त्यावरती जीवा म्हणतो की हो मी त्यांना मेसेज केला होता की मला आज नाही जमणार म्हणून, इनफॅक्ट म्हणजे मी त्यांना कॉल सुद्धा केले होते पण त्यांनी कॉल माझे कट केले. तेव्हा मानिनी विचारते की इतकं चिडण्यासारखं काय झालेलं आहे. विक्रम म्हणतो की चिडण्यासारखं काय झालं, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातातून गेलेलं आहे असे जेव्हा म्हणतो तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. तेव्हा काव्या विचारते की ते कॉन्ट्रॅक्ट बाबा कोणाला मिळालेलं आहे. आणि तेवढ्यात विजय आणि वसवत्या बाहेर येतात. विजय म्हणतो की मला मिळालेलं आहे ते कॉन्ट्रॅक्ट. तेव्हा सगळेजण मात्र आता हे विजयकडे रागाने बघत असतात. ते विजय मात्र स्वतःची फुशारकी गात असतो आणि जीवाला म्हणतो की सॉरी बर का जीवा, अरे किती दिवस झाले तू फॉलोअर्स घेत नव्हता आणि तरी सुद्धा आज तू त्यांना तर काय मेसेजने कळवलं मला येणं जमणार नाही म्हणून. तेव्हा आता जीवा रागाने विक्रमकडे बघतोय. तर क्लायंटला नाही म्हटलास आणि ते क्लायंट आहे रिअली हे लक्षात ठेव, आणि ती पुष्पा आत्या नाही की मला येणं नाही जमलं म्हटल्यानंतर, नाही बाबा ये ना तू तुझ्या सवडीवर ये, मी आपलं करवंदाचं लोणचं काढून ठेवते. तेव्हा आता जीवाला खूपच राग येतो. जीवा रागाने आता विजयकडे बघत असतो. तर विक्रम म्हणतो की घे जीवा, असल्या लोकांकडून मला आता हे ऐकून घेण्याची वेळ तुझ्यामुळे आलेली आहे आणि त्यांच्याकडून मी असलं ऐकून घ्यायचं का. देशमुखांचं साम्राज्य मात्र मी असं चाल ढकल करून उभं नाही केलेलं हे लक्षात ठेव. अरे लहान असल्यापासून तू बघतोय दिवस रात्र मी मेहनत करतोय, रात्र मेहनत करून ही कंपनी मी उभी केलेली आहे आणि तुम्हाला सांगतो की ह्या बंगल्यापर्यंत मी तुम्हाला घेऊन आलो, हे कशाच्या जीवावर केलं मी, मेहनतीवर, मेहनत आणि कष्ट आणि क्लायंटची कदर. आता मात्र मी कधीही क्लायंट बाबतीत असा हलगर्जीपणा केलेला नाही, पण आज जीवा तुझ्यामुळे मला हे सर्व ऐकून घ्यावं लागलं आणि इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातातून गेलं. विक्रम मात्र खूपच भडकलेला आहे. विजय आणि वसवत्या एकमेकांकडे बघून हसतात. विक्रम आता भडकवूनच म्हणतो की त्यावेळी जर मी अशी कदर केली नसती तर हे असे जे काही आहे ना, असे हे पशु आहे ना, ते आपली कामं उपटून मात्र घेऊन गेले असते. कळतं ना मी तुला काय म्हणतो जीवा. आणि हे फक्त आता पार्थ आहे आणि फक्त एका क्लायंटची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवली होती. त्याचा फॉलोअप घेण्याऐवजी मात्र तू त्याला अगदी आळसाने अगदी त्याला मेसेज केला आणि मला जमणार नाही असं सांगून तू सगळं काही झिडकारून टाकलं. तेव्हा कळतं का जीवा तू काय केलंस आणि का तू असं केलंस, याचा जाब मात्र आता विक्रम त्याला विचारत असतो. जीवा आता खाली मान घालून उभा असतो. नक्की काय उत्तर द्यावं हेच काही जीवाला समजत नाही. तर विजय मात्र अगदी खाली मान घालत गालातल्या गालात आता ह्या जीवाकडे बघून हसत असतो. वसवात्याला आणि विजयला फारच आनंद झालेला आहे.
तेव्हा नंदिनी, काव्या आणि मानिनी यांना आता ह्या विजयचा फारच राग येतो. विक्रम आता त्याला पुढे म्हणतो की अरे तू तर आता बाप होणार आहेस, स्वतःच्या बाळासमोर हा असला आदर्श तू ठेवणार आहेस का? तेव्हा आता बाबा खूपच चिडलेले आहे. तर नंदिनी बाबांच्या समोर येते आणि म्हणते की बाबा सॉरी, मी तुमचा राग समजू शकते. नंदिनी आता बाबांसमोर हात जोडते आणि म्हणते की एक रिक्वेस्ट होती आणि प्लीज बाबा तुम्ही जीवांना आळशी म्हणू नका. तेव्हा आता विक्रम म्हणतो की अरे, तर नंदिनी म्हणते की बाबा पार्थ इतकीच मेहनत ते घेतात आणि कधीच कोणत्याही कामामध्ये मी सुद्धा त्यांना चालढकल करताना नाही बघितले. ते कामचुकार नाहीत बाबा, परंतु तुमच्या इतका कामाचा अनुभव त्यांच्याकडे नाही. म्हणजे हे बघा तुमच्याशी मात्र त्यांचं कंपॅरिझन नाही होऊ शकत. आणि बाबा मी तुम्हाला खरं सांगते, खरंच ते कामचुकार नाहीत. हे बघा हे क्लायंट आहे, तर त्यांच्या प्रोजेक्टसाठी मात्र त्यांनी खरंच खूप मनापासून मेहनत घेतलेली होती. जर त्यांनी बनवलेला डिझाईन्स बघितले असतात तर तुम्ही सुद्धा म्हणाले असतात जीवा मेहनती तर आहेच, परंतु त्यांचं काम सुद्धा सुरेख आहात. आणि हे बघा बाबा या सगळ्यामध्ये माझी चूक आहे. आणि हे बघा बाबा मी त्यांना मेसेज केला होता की मला बरं वाटत नाही म्हणून, आणि म्हणूनच ते काम सोडून येते घरी निघून आले. आणि बाबा मला खरंच वाटलं नव्हतं की माझा मेसेज बघतील आणि ते घरी निघून येतील म्हणून. तेव्हा आता जीवासाठी नंदिनीला खोटं बोलावं लागतं. जीवा आता नंदिनीची चूक लपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि नंदिनी जीवाला त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. नंदिनी पुढे म्हणते की कदाचित माझ्या वरच्या प्रेमापोटी आणि किंवा कदाचित बाळाच्या काळजीपोटी असेल, त्यांच्याकडून हे सगळं झालं असेल. आणि कदाचित मात्र ते एक चांगले एम्प्लॉई असतील, परंतु ते एक उत्तम बाबा सुद्धा आहेत. आणि बाबा खरंच ते खूप जिद्दीने काम करतात. आणि ह्या विजय आणि वसुवात्याकडे बघत म्हणते की अशा आयत ओरबडणाऱ्या आणि लुबडणाऱ्या लोकांपुढे मात्र तुम्ही त्यांच्या कष्टाचा असा अपमान करू नका. प्लीज बाबा एकदा मी रिक्वेस्ट करते. तेव्हा विक्रम काही न बोलता रागाने आतमध्ये निघून जातो. तेव्हा सगळ्यांना फार वाईट वाटतं. तर लगेच आता विजय पुढे येतो आणि म्हणतो की एक्सक्यूज मी, लुटतात ओरबडणारे हे जे काही शब्द आहेत ते आमच्याबद्दलच बोललात ना? तेव्हा नंदिनी काही घाबरत नाही. नंदिनी म्हणते की हो तुमच्याच बद्दल. आजपर्यंत मात्र वसुवात्यांना मी आणि काव्या खूपत होतो. जीवा आणि पार्थ यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये माया तर होतीच. तेव्हा आता मानिनी सुद्धा म्हणते की नंदिनी अगं आता तर सगळंच आटत चाललेलं आहे. आता तर ठरून मात्र या घराच्या वाईटावर त्या उठलेल्या आहेत ग. नंदिनी म्हणते की हो ना तुमचं बरोबर आहे. आणि विजयला रागाने म्हणते की तुझ्याबद्दल तर मी काय बोलणार, एक नंबरचा लबाड आणि फुकटा नालायक आहेस तू. आता वसुवात्या लगेच पुढे येते आणि म्हणते की नंदिनी खबरदार, माझ्या जावयाला जर काही बोललीस तर, तू तर गर्भवतीच आहेस ना, तरी सुद्धा बोलायला इतका जोर, एवढी भांडतेस का? आणि डोक्याला हात लावत म्हणते की देवा हिचं बाळ कसं होणार आहे कुणास ठाऊक. तेव्हा आता नंदिनीला आणखीनच वाईट वाटतं. तेव्हा काव्याला फारच राग येतो. तर मानिनी म्हणते की वसुवाताई अहो जरा देवाला सुद्धा घाबरा. नंदिनीला छळायला तर तुम्हाला कायमच आवडतं, पण निदान तिच्या पोटाला जन्माला येणाऱ्या बाळाविषयी तरी असा वेडावाकडा विचार करू नका. आणि तेवढ्यात काव्या पुढे येते. काव्या म्हणते की आता माझ्या ताईला काहीच बोलायचं नाही. आत्याबाई तुम्हाला सांगून ठेवते, नंदिनी ताईला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला जर काही बोललात ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. तेव्हा लगेच आता हा विजय म्हणतो की चल हट, सासूबाईंशी बोलताना जरा नीट बोलायचं. वयाने आणि अधिकाराने मोठे आहेत ते तुझ्यापेक्षा, कळलं ना तुला? आणि आम्हाला बोलण्याच्या अगोदर जरा स्वतःच्या नवऱ्याकडे एकदा लक्ष दे. आणि नंतर तुला कळेल खूप उशीर झालेला असेल की तू एक पोट घेऊन फिरतेस आणि तो मात्र भलत्याच मुलीच्या गळ्यामध्ये हात घालून फिरतोस. तेव्हा आता काव्याला आणि नंदिनीला मानिनीला ह्या सगळ्यांना हे विजयचा फारच राग येतो. तेव्हा आता वसुवात्या तर हसत असते, पण काव्याला इतका राग येतो ती सनकने आता विजयवर हात उगारते, विजय असं म्हणून. आणि तेवढ्यात मात्र आता पार्थ काव्या करत येथे येतो आणि त्याचा मध्ये आता ह्या दिव्याचा हात असतो. दिव्या त्याला धरून तेथे घेऊन आलेली असते. हे समोरचे दृश्य बघून आता सगळ्यांना मात्र फार मोठा एक धक्काच बसतो. विजय मात्र हसत असतो आणि वसुवात्या सुद्धा. काव्या आता पार्थकडे बघतच असते. जीवा आणि नंदिनी हे सगळेजण पार्थकडे बघत असतात. त्यानंतर मात्र आता हे सगळं काही विजयचं नाटक असतं, कारण त्यांनी त्या मिसळ पावमध्ये काहीतरी मिक्स करून बरोबर पार्थच्या पोटाला काहीतरी हे साठी केलेलं असतं. तेव्हा आता पार्थला आतमध्ये आणलं जातं. मानिनी त्याच्या जवळ असते. तर दिव्या आता सांगत असते की ऍक्च्युली दुपारपासून सरांचं पोट खरंच फार दुखत होतं आणि त्यांची ही असली अवस्था बघून मात्र मी दुपारच्या सगळ्या काही मीटिंग्स आहेत तर त्या कॅन्सल करून टाकल्या. मला तर कसं तरीच वाटत होतं सरांकडे बघू. तेव्हा आता काव्या पाणी घेऊन येते. तर दिव्या थोडीशी बाजूला होते आणि म्हणते की सर पाणी प्या. काव्या आता ह्या दिव्याकडे बघत असते. तेव्हा आता काव्या म्हणते की अहो त्यामध्ये पोटदुखीची गोळी मिक्स केलेली आहे आणि तुम्हाला तर बरं वाटेल गोळी घेतल्यानंतर. आणि तेव्हा आता दिव्याची बडबड सुरूच असते. ती म्हणते की सॉरी बर का, आपण मात्र असं एकत्र नाही भेटलो, परंतु आज भेटलो आणि मी सरांच्या ऑफिसमध्ये काम करते. आय एम दिव्या देशपांडे. आणि दिव्या आता काव्याला विचारते की तुम्ही काव्या मॅम ना? काव्या म्हणते की हो मी काव्या. आणि मानिनीला म्हणते की तुम्ही पार्थ सरांच्या आई राईट ना? तर मानिनी तिच्याकडे बघून खुश होत हसते आणि हो म्हणते आणि म्हणते की थँक्यू बर का दिव्या, त्याला घरी घेऊन आलीस, पण आता आम्ही आहोत, आम्ही देऊ त्याच्याकडे लक्ष. तेव्हा आता दिव्या म्हणते की काकू अहो थँक्स का म्हणतात, तुम्ही बिनधास्तपणे सगळं काही मला सांगू शकता. जर तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर तुम्ही मला नक्की सांगा आणि या वयात मात्र तुम्ही कशाला धावपळ करता तो. तेव्हा आता
मानिनी म्हणते की काय या वयात आणि काय ग दिव्या, मी काही तुला म्हातारी वगैरे दिसते का? आणि परत म्हणते की नाही मला तसं म्हणायचं नव्हतं, मला असं म्हणायचं होतं काव्या मॅमची अशी अवस्था आहे आणि तुम्ही मात्र आणि हे बघा तुम्ही तर सिनियर आहात ना, आणि म्हणून मी म्हटलं तर काही हेल्प लागली तर मला नक्की सांगा. आणि पार्थला म्हणते की सर अहो सर, तुम्हाला जर काही हेल्प लागली ना तर तुम्ही मला सांगा. मानिनी म्हणते की अगं कशाला ग, एकाही ऑफिस नाही तुला त्याने सांगायला, आम्ही आहोत ना त्याच्याजवळ, तू नको काळजी करूस. आणि हे बघ अशी काही हिची अवस्था वाईट नाही आणि मी सुद्धा काही म्हातारी नाही, त्यामुळे त्याच्याकडे मात्र आम्ही नीट लक्ष देऊ तुझ्यापेक्षा चांगलं. आणि तेवढ्यात मात्र आता हे विक्रम आवाज देतो मानिनीला. तर मानिनी म्हणते की हे बघ काव्या, मी आलेच, तोपर्यंत तू आहे ना इथे. आणि काव्याला म्हणते की तू जरा इथेच थांब आणि पार्थला म्हणते की तू जरा आरामच कर, इकडे तिकडे बघण्याची गरज सुद्धा नाही, आरामच कर असे बोलून मानिनी बाहेर जाते. तेव्हा आता काव्या देशमुख जवळ म्हणजे पार्थ जवळ बसते आणि विचारते की काय हो देशमुख, कशाने पोट बिघडलं तुमचं, पुलाव तिखट झाला होता का असं विचारते. तेव्हा आता दिव्या म्हणते की नाही मटन पुलाव आहे ना तर तो मी अटकवला. तेव्हा आता पार्थ मात्र त्याने मी मटन पुलाव खातोय आणि खूपच भारी झालेला आहे असा फोन मात्र काव्याला केलेला असतो. आणि तिथेच मात्र आता यांचा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न ही दिव्या करत आहे. काव्या रागाने पार्थकडे बघत असते. पार्थ विचार आता शांत बसतो. तर दिव्या म्हणते की खरंच मॅडम, अहो काय मस्त टेस्ट होती त्या मटन पुलावाची, अजून सुद्धा ती चव आहे ना ती जिभेवर असे रेंगाळते. पण हे बघा त्याबद्दल मात्र आपण नंतर बोलूया. सरांचा डब्बा मी संपवला म्हणून सरांनी माझा डब्बा खाल्ला तर, आणि त्यामध्ये मिसळ पाव होता. तेव्हा आता पार्थ दिव्याकडे बघतो आणि काव्याकडे सुद्धा. काव्याला आणखीनच राग येतो की पार्थ किती खोटं बोलला आपल्याशी. तेव्हा आता दिव्या परत म्हणते की तरी सुद्धा मी सरांना सांगत होते की मिसळ पाव खूप तिखट आहे, तुम्ही खाऊ नका, पण ऐकायला कुठे तयार ते, आणि त्यांनी माझं ऐकलंच नाही. तर काव्या विचारते की काय ग, तुला बरं माहितीये की यांना तिखट चालत नाही म्हणून. तेव्हा आता दिव्या म्हणते की सरांनीच मला एकदा सांगितलं होतं म्हणून माझ्या लक्षात आहे. तर तेव्हा आता पार्थ खाली बघतो परंतु काव्या मात्र रागाने पार्थकडे बघत असते. तर दिव्याची बडबड सुरूच असते. दिव्या म्हणते की अहो सर, माझे कोल्हापूरचे काका आहेत ना, तर त्यांच्याकडे कसे उपाय असतात, यावर जर काही उपाय असेल तर मी त्यांना विचारू का? आता काव्या उभी राहते. काव्या म्हणते की हो का, आणि दिव्या मीच त्यांचा घरगुती उपाय आहे असं म्हणते. तिच्या हातातील पार्थचा कोट घेते आणि म्हणते की मी त्यांची काळजी घेईल. तेव्हा आता पार्थ म्हणतो की मिस दिव्या तुम्ही घरी जा, तुमचा रॉबिन वाट बघत असेल. तेव्हा आता काव्य विचारते की रॉबिन कोण आहे, बॉयफ्रेंड आहे का हिचा? तर दिव्या लगेच हसते आणि नाही म्हणते त्यांचा कुत्रा आहे असं आता पार्थचं उत्तर देतो. तेव्हा आता जेव्हा तो दिव्याला मदत करायला गेलेला असतो आणि मी कुत्र्यांना हकलायला आलो तर दिव्यामध्ये भूभू करत असते नाटक करत, आणि हे जे काही आहे तर ते क्षण मात्र काव्याला आठवतात. ती दिव्याकडे रागाने बघत असते. सगळं काही आठवून काव्य विचारते की काय नाव म्हणालात? पार्थ म्हणतो की रॉबिन, बिचारा एकटाच असतो घरी. तेव्हा काव्य म्हणते की बिचारा का? दिव्या म्हणते की हो ना, बिचाराच आहे माझा रॉबिन, माय बेबी. आणि हे बघा मॅम, ऍक्च्युली खरंच खूप उशीर झालेला आहे, माझा रॉबिन उपाशी असेल, त्याला भूक लागली असेल, मी निघते, चालेल का तुम्हाला? आणि पार्थला म्हणते की तुम्ही काळजी घ्या बरं का, आणि काही जरी वाटलं तरी मला नक्की सांगा, ओके, टेक केअर, बाय सर. पार्थ तिच्याकडे रागाने बघतो. तेव्हा दिव्या आता काव्याला म्हणते की बाय काव्या मॅम. तेव्हा आता काव्या रागानेच मात्र पार्थकडे बघत असते, कारण पार्थ किती खोटं आपल्याशी बोलतो ते. तेव्हा आता दिव्या बाहेर येते. बाहेरून ती जात असते आणि तेवढ्यात तिला आता देवघर दिसतं आणि ती लगेच आता देवघरात येते आणि हात जोडून म्हणते की बाप्पा, आमच्या पार्थ सरांना लवकरात लवकर प्लीज तू बरं कर. तेव्हा आता ती मागे वळून बघणार तर तोच तिच्या मागून विजय येतो आणि मागे वळून बघते तर काय विजय आणि दिव्या एकमेकांकडे बघत असतात. आणि तेव्हा आता लगेच विजय हसत असतो. दिव्या तिथून निघून जाते. तर आता विजय आता स्वतःशी म्हणतो, हसतो, आणि पार्थ आणि जीवा या दोघांची मात्र आज मस्त फिल्डिंग लागलेली आहे. तर हे सगळं बघण्यासाठी खूपच मजा येणार आहे. तर स्वतःशी खूपच हसत असतो. तर आता मात्र इकडे रूम मध्ये काव्य ही रागाने पार्थचा कोट त्याच्या अंगावर फेकून देते आणि पार्थला रागाने म्हणते, आता डबा सोडून मात्र बाहेर लोक बिर्याणी खातात असं मी ऐकलं होतं, काय केलं की घरचा मटन पुलाव सोडून देशमुख तुम्ही बाहेरची मिसळ खाल्ली. या सगळ्यामध्ये पार्थची काही चूक नसते, पण तरी सुद्धा आता काव्याचा गैरसमज दिव्याने केलेला असतो. आणि शेवटी मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र नंदिनीने ह्या दिव्याला एक छोटंसं गिफ्ट दिलेलं असतं आणि ती म्हणजे अंगठी तिच्या बोटात घातलेली असते. मानिनीला मात्र आता ती अंगठी बघून खूपच राग येतो आणि तेवढ्यात आता काव्या घरी आलेली असते आणि दिव्या आता ही दारातच उभी असते आणि म्हणते की हाय काव्या. काव्या रागाने तिच्याकडे पाहत असते. तेव्हा मात्र आता लगेच काव्या म्हणते की तू तर आज डायरेक्ट काव्या म्हणाली,
तर आता ती अंगठी दाखवत म्हणजे मुद्दाम ती अंगठी समोर धरत हसायला सुरुवात करते. काव्या तिच्या हातातील ती अंगठी बघते तिच्या बोटातील. तेव्हा आता काव्या तिच्या हातातील ती अंगठी तिचीच असते आणि म्हणते की काय ग, माझ्या हातातील अंगठी तुझी केव्हा झाली? आणि तिच्या हातातील ती बोटातील अंगठी ओरबडून ती काढून घे आणि माझी अंगठी बोटात घालण्याची हिंमतच तुझी कशी झाली? म्हणून तिची बॅग आता तिच्या गळ्यात घालते आणि जोरजोराने मात्र दिव्याचा गळा आवळत असते आणि दिव्याला आता खूपच त्रास होतो. मॅडम सोडा, मॅडम सोडा असं करत असते. काव्या म्हणते की तुझी परत हिंमतच झाली नाही पाहिजे. आणि काव्याने मात्र आता ह्या दिव्याचा चांगलाच गळा आवळलेला असतो आणि तिला चांगला धडा शिकवलेला असतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.